DDC बँकेचे चेअरमन झाल्याबद्दल पहिल्यांदा नागरी सत्कार सोहळा वसईमध्ये झाला, याबद्दल काय सांगा? या नागरी सोहळ्यासाठी जे नागरिक उपस्थित होते त्यांनी माझ्यावर असलेलं प्रेम, आपुलकी आणि विश्वास दाखवण्यासाठी इथे तो सत्कार ठेवला. खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेन की माझ्या निवडून आल्यानंतर माझ्या गावामध्ये जो माझा सत्कार झाला त्याच्यानंतर दुसरा सत्कार मुरबाड तालुक्यामध्ये ठेवला. मुरबाड तसं माझा आजोळ, माझी आई मुरबाडचीच, त्याच्यामुळं मुरबाडमध्ये माझा सत्कार होणं माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. काय नवीन एक शुभमंगल योजना सध्याची मागणी होते, आपण एक आपली जबाबदारी वाढलेली आहे समाज बांधव म्हणून, आपण त्यासाठी काय प्रयत्न करा? शुभमंगल योजना ही अतिशय चांगली योजना होती. शेतकऱ्यांच्या गरीब कुटुंबातल्या लोकांना अचानक एखाद्या कुटुंबामध्ये जर लग्न ठरलं आणि त्याला पैशाची जेव्हा गरज असायची, अतिशय सोप्या पद्धतीने ते कर्ज वाटप व्हायचे. परंतु काही लोकांच्या चुकीमुळं म्हणा किंवा निग्लिजन्सपणामुळं त्या योजना आम्हाला बंद करावी लागली, कारण त्याच्यामध्ये 100% थकबाकी झाली. त्याच्यामुळं ती योजना बंद करावी लागली. परंतु पुन्हा एकदा आम्ही त्याच्याबद्दल विचार करू आणि लोकांना त्याच्या माध्यमातून कशी सेवा पुरवता येईल त्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न. पाटील साहेब, विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पुढील वाटचाल आपली काय असणार? शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून आम्ही एक योजना आखण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याच्यावर आमचं काम चालू आहे. आणि कसं असतं मी ते का आता सहकार क्षेत्रामध्ये जर बघितलं, आज मी दौऱ्यावर गेलो होतो कोल्हापूर सोलापूरच्या, सहकार क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात प्रकल्प झालेले आहेत तिथे सहकारामधून. आणि आपल्याकडं सहकारामध्ये कोणी विचारच करत नाही किंवा त्याला एकत्र येण्याचा प्रयत्न करत नाही. तर माझं आव्हान राहील शेतकऱ्यांनी की सहकारातून समृद्धीकडं हा मूळमंत्र घेऊन आपण सहकारामध्ये लक्ष घालून चांगल्या चांगल्या योजनांचा, सरकारी योजनांचा फायदा घेतला पाहिजे आणि त्याच्यामधून रोजगार उत्पन्न केला पाहिजे, हीच माझी अपेक्षा असते. कमलार भाऊ, आज घोलप परिवार, विषय परिवार आणि चौधरी परिवारांनी हा भव्य सत्कार सोहळा आपण साजरा केला या ठिकाणी. काय संकल्पना कधी सुचली तुम्हाला? संकल्पना अशी सुचली की आपला नातेवाईक, आपला मित्र या भारत देशाच्या दुसऱ्या बँकेचा एक अध्यक्षपद घुसवतं ही साधी गोष्ट नाही. आज आमचा नातेवाईक मोठा झालेला आहे, त्याचं ऋण, त्याचं कर्तव्य जे असतं त्याचे फेडणे आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही केलेली आहे. आमचा सहकारी, आमचा नातेवाईक असाच पुढे मोठे व्हावा ही अपेक्षा व्यक्त